ना सारा सरळ आहे. वाटायला वाकडा वाटतोय पण ती नाही. आता हा प्रश्न तुम्ही असं समजा की बुद्धिमत्तेत आहे किंवा असं समजा गणितात आहे, कसं जरी गेलं तर ती प्रश्न आहे झालं. म्हणजे ह्याच्यासारखं आहे, बुद्धिमत्तेत बी बसते आणि गणितात बी बसते. आता खरं तर गणिताचाच आहे. ह्यासाठी तुम्हाला एक बारीक गोष्ट माहित राहावी, फक्त उभी एवढीशी एवढी एवढी. शाळेत असताना तुम्ही असलं शिकले का बघा, कधी बघितलं वाटतं का बघा बरं. ज्याचा तुम्हाला लय भीव वाटतो की नाही, का तर आपल्याला 4 क्रियेपैकी बेरीज वजाबाकी गुणिले आणि भागिले ह्याचं काहीच वाटणार, ह्याचं काहीच वाटणार, ह्याचं अजिबातच काय वाटणार. पण ही म्हणलं का आपल्याला टेन्शन येते की नाही, चिन्हच आपल्याला नको वाटतं. तर ती हा भागाकार. आता बघा इथं 4 आकडे असतात. समजा आपण 18ला 5 न भाग घातला, 5चा पण 18 पर्यंत म्हणतो आपण. 5 त्रिक म्हणून इथं त्रिक लिहायचं, इथं 15 लिहायचं, इथं मग 3 राहते. तो तर ह्याला म्हणायचं बाकी, ह्याला म्हणायचं भागाकार. हे असतंय भाज्य, ही असते भाजक. म्हणजे भाग घालून घेणारा, ही भाग घालणारा, ह्यानं ह्याला घातल्यास उरणार. हा भागाकार आहे. आणि मग उरलं काय ते म्हणजे कसं थोडक्यात. आता ते लेजर खोलात गेलो. आता मला एक सांगा, बाकी सगळं सोडा, ही सगळे आकडे काढले बाजूला. मी 2 आकडे सांगितले तुम्हाला. कोणते? इथला एक सांगितला आणि इथला एक सांगितला. ही शेषफल आहे म्हणजे बाकी आहे. ही आपल्या प्रश्नात शेषफल. प्रश्न वाचायला, जब किसी संख्या को 14 से विभाजित किया जाता है. विभाजित करणं म्हणजे इथे 14 असलं थोडक्यात. नंतर बघू आपण. तर शेषफल 9. शेषफल म्हणजे काय, तर इथला आकडा. ही बोलतोय कळते का बघा. माझं म्हणलेलं तुम्हाला मराठीत कळलं पाहिजे. शेषफल ह्या शब्दाचा अर्थ इथला आकडा. खरा आहे का खोटा आहे? 14 से विभाजित करणं म्हणजे ती 14 कुठं टाकणं, तर इथं टाकणं. ही 2 आकडे कळले का? आता मी असं म्हणालो 8 न भाग घालालो. आता प्रश्नानंतर बघू आपण. ही फक्त मला इथला आकडा काढायचा आपल्याला. 8 न कुणाला भाग घातल्याशी तर 3 ही सांगा. आता मग हे काही आकडे असते पण सगळ्यात बारका आकडा कोणता? 11. तर आता इथं 11 लिहिलं आपण. कसं लिहिलं? 8 1 8, उरले किती तर 3. बरोबर आहे. फक्त मला ही सांगा. दुसरा आपण चेंज करून बघू, नंतर राहील. इथं आहे म्हणा 5 आणि इथं आहे म्हणा 3. इथं काय सांगा बरं. का तर 5 1 5 आणि उरले 3. म्हणजे ही 2 आकडे दिल्यास तुम्हाला ही आकडा काढता येते का, ही सांगा. मग आपल्या प्रश्नाकडे आता त्याला काय म्हणतंय, भाग किती घाला म्हणतंय. म्हणजे इथं किती लिहावं लागल, इथं 14 लिहावं. आणि सगळं करून त्याचं म्हणणं असं आहे, तो शेषफल 9 प्राप्त होता. म्हणजे इथं किती आले म्हणते. आता आपण थोड्या खाली बघितलं होतं बघा, डबल तिथं जेवावं लागले. इथं 5 लिहिलं होतं, इथं 3 लिहिलं होतं. इथं किती आलं? 8 दुसरं तिसरं काही नसून 5 ची 3 ची बेरीज असते. कळते का? त्याच्या आधी काय लिहिलं होतं आपण? इथं लिहिलं 8, इथं लिहिलं 3 किंवा 3च लिहिलं. इथं किती आलं? 11 कसं आलं? तर ह्याची बेरीज होती की नाही. या प्रश्नाकडे आपल्या आता त्यानं म्हणतंय भाग किती घालावं म्हणते आणि बाकी किती उरली म्हणते. ह्याचा अर्थ इथला आकडा तुम्हाला येईल की नाही. तर इथला आकडा काय असेल तर 14 + 9 किती असेल तर 23 असेल. सरकारचं पहिलं वाक्य आपण क्लिअर केलं. इथला आकडा काढला म्हणजे ही आकडा काढला की भाग घातलाय कुणाला. भाग घालणारा माहित होता आपल्याला, बाकी उरणारी माहित होती, पण भाग घातलाय कुणाला तर 23 ला. दुसरं वाक्य असं आहे, कुठं आहे, यदि उसी संख्या को म्हणजे कुणाला बघा. 14 ला की 23 ला की 9 ला. 14 ला की 23 ला की 9 ला 23 ला. काय म्हणताय, उसी संख्या के वर्ग को. वर्ग करते कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येला गुण. 8 चा वर्ग 8 गुण 8 8 64. तसं ते कुणा संख्येचा वर्ग कुणाचा करावा लागला आपल्याला. तर त्या संख्येच्या वर्गाला कितीला भागाला म्हणले. भाग घातल्यास बाकी इथं किती आकडा येईल म्हणते. तर आपल्याला भाग घालणं कुणाला आहे तर 23च्या वर्गाला. 23चा वर्ग किती माहित नाही, पाठ नाही, गरज नाही. वर्ग म्हणजे त्या संख्येला गुणणे. 23चा पाडा येत नाही, गरज नाही. 3 त्रिक 3 दुनी 2 त्रिक 2 दुनी 89 6 6. अच्छा 4 1. तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे यदि उसी संख्या के वर्ग को म्हणजे कुणको कुणाला 529 ला. कशानं काय करायचे, भाग घालून काय करायचे, काय उरते ते काढायचे की नाही. पूर्ण तर भाग जाणार नाही, काही ना काही ह्या 4 आकड्यापैकी काही ना काही उरणार आहे की नाही. मग आज कशाला घालू, आडवा घालू की उभा घालू. तुम्हाला सवय किती दिवस ही लहानपणी करत होतो तुम्ही. मग आता मी कशाने घालू. 529 ला 14 न घालू. आपल्या फक्त उरतंय किती बघायचं आहे. भागाकार किती पाहिजे आहे का.
आता इथं लई अवघड वाटतंय मला 14चा पडा येत नाही, गरजच नाही. 14चा पडा याची गरज आहे नाही. 14चा पडा आपण काय करू, 52 पर्यंत तयार करू. कुठे इकडे करू इकडे करू, कुठं करू वाटत तिथं करा. तर 14 1 14, 14 दोन्ही लई लोकांना माहित नाही, पण हे का बेचोक माहित आहे की नाही. बेचोक 8 आणि 14 दोन्ही किती झालं 14 त्रिक. अर्ध्या लोकांना माहित नाही, पण 3 चोक माहित आहे. 3 चोक 12, 2 हातच्या 1 3 आणि 1 4, 14 त्रिक किती झालं 14 चोक नाही तर नाही, 4 चोक तर माहित आहे. हातच्या 1 4 1 4 1 5. तर मला सांगा 14च्या पड्यात 52च्या अलीकडची संख्या कोणती. 14च्या पड्यात आपल्याला 14चा पडा 52 पर्यंत जायचे, 56 पर्यंत जाता येईल का. 42 पर्यंत जाण्यासाठी 14चा पडा म्हणलाय कुठपर्यंत, म्हणजे इथं लिहिणार तुम्ही 3. आपल्या बाकी काढायचे हे आणून द्या, शिल्लक किती राहिलं नंतर हाईट 52. आपण गेलो कुठपर्यंत, उरले किती. तर आपल्याला 14चा पडा 109च्या आकड्यापर्यंत जायचा. आता चला थोडं पुढं. 14 5 70, 14 सक्क माहित नाही, पण 6 चोक 24 ला 4 हातचे 2 4 1 6 1 6 4 6 2 8, 14 70, 7 चोक 28 ला 8 हातच्याले 2 7 1 7 2 9. हे पाडा तयार होईल बरं का आपोआप. 14 80, 8 चोक 32 ला 2 हातच्याले 3 8 1 8 3 11. तर 109 पलीकडे चाले. 109च्या अलीकडली संख्या कोणती आहे सांगा. आता 14चा पडा तुमच्या स्क्रीनवर आहे, पाठ नव्हता तुम्हाला पण तुमच्या समोर आहे ना, तयार केला आपण मुळे. तर 14च्या पड्यात 109च्या अलीकडला आकडा कोणता. 14चा पडा 98 पर्यंत, 98 येण्यासाठी 14च्या पड्यात म्हणलाय कुठपर्यंत, म्हणजे इथं किती आलं आपल्याकडे हाईट किती 109. आपण गेलो कुठपर्यंत, किती उरते बघा बरं. 58च्या वरचे 2 म्हणजे 100 होण्यासाठी 2 झाले, आणि वरचे 9 9 2 किती झाले, म्हणजे बाकी किती उराले आपली. प्रश्न असा म्हणलाय की शेष कितना बचेगा, हाय का कुठं पर्याय मध्ये 11. पुन्हा आपलं उत्तर आहे 11.